आता पाहूयात बातम्या विस्तारानं। महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांना मोठं नुकसान झालं असून कृषी आयडी वापरून 14,000 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत आणि पंतप्रधान पीक विमा योजनेतून हमी भाव आणि बाजारभाव यातला फरक थेट शेतकऱ्यांना दिला जाईल असं आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज लोकसभेत दिलं। लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना ते बोलत होते। या आठवड्यात महाराष्ट्रात 9 जिल्ह्यात गारपिटीमुळे मोठं नुकसान झालं। सोयाबीनच्या किमती खूप खाली आल्या आहेत आणि जागतिक बाजारभावाचा कृषी क्षेत्रावर परिणाम होत आहे। केवळ सोयाबीनच नाही तर आंबा, केळी, कांदा अशा सर्व पिकांवरही जागतिक बाजारभावाचा परिणाम होत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या निदर्शनाला आणलं होतं। केंद्र सरकारनं केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे देशातल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे असं शिवराज सिंह चौहान यांनी यावेळी सांगितलं। लोकसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासाला पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली। शेतकऱ्यांचं उत्पन्न केवळ दुप्पटच झालं नाही तर अनेक शेतकऱ्यांचं उत्पन्न तिप्पट किंबहुना 8 पटीपर्यंत वाढलं आहे असं ते म्हणाले। कृषी अर्थसंकल्प जो पूर्वी केवळ 19,306 कोटी रुपये इतका होता तो आता वाढवून 1,30,000 कोटी रुपयांहून अधिक करण्यात आला आहे। 2014 पासून देशात अन्नधान्य उत्पादनात 44% वाढ झाली असल्याचं त्यांनी नमूद केलं। दरम्यान राज्यसभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम आशिया संदर्भात भारताची भूमिका स्पष्ट करणार आहेत। संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा अपेक्षित आहे।